बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू, हैप्पी बर्थडे टू यू। महात्मा बसवेश्वरांचे समतेचे विचार घेऊन समाजातील गोरगरिबांची सेवा करणारे श्रीशैल हातुरे यांच्यासारख्या निस्पृह व्यक्तिमत्वाला विधानसभेत पाठवण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितले। श्रीशैल मामा हातुरेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर असलेले सुद्धा सर्व मान्यवर, बसवेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाबांनी जे कार्य केलेले आहे, जे असामान्य कार्य केलेले आहे, ते पूर्ण बसव तत्व प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपलं जीवन सार्थक ठरवलेलं आहे। बसवेश्वराचे वचन, बसवेश्वराचे सर्व आचार विचार त्यांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत, प्रत्येकाच्या नागरिकापर्यंत पोहोचलेलं आहे। अशा माणसाला मी वंदन करतो आणि मामाला ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मंचावर अनेक आमचे महाराज लोक आहेत, त्याचप्रमाणे व्यासपीठावर अतिशय दिग्गज लोक आहेत आणि बाबा नेहमी आम्हाला इकडे येताना एका लग्नाला यायचं सवय आहे। 2 किलोमीटर पासून सगळ्या रात्र गाड्या होत्या ना, अधिकार लग्नाचा कार्यक्रम असा या ठिकाणी वाटतं एवढं भरगत त्या ठिकाणी गर्दी होते। मला आनंद आहे सर्व साधू संत महंत त्यांना वंदन करतो। व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, व्यासपीठासमोर असलेले सर्व मान्यवर, तर समता नाईक बसवेश्वरांची विचार सर्व पसरवण्यामध्ये अनेक वर्ष काम करत राहिलेले हातुरे मामा यांचा आज वाढदिवस आहे। या निमित्ताने इतका मोठा जनसागर जो उसळलेला आहे, हे त्यांनी निस्वार्थपणे काम करत असलेल्या सर्व गोष्टीचं एक मला वाटतं प्रत्युत्तर आहे। खरं तर या निमित्ताने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर ते त्यांचं कार्य जिल्ह्याची सीमा सोडून सुद्धा बाहेर जावं एवढी शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी माझ्यातर्फे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सुधीश वंद्याय सुभावनाय श्री सिद्धरामाय नमः शिवाय, त्रिनेत्र पुत्राय गुणकराय, त्रिलोचनाय प्रतिमाचनाय, त्रयंत वेद्याय तुषारकाय श्री सिद्धरामाय नमः शिवाय। सिद्धरामेश्वरांनी घालून दिलेली वैचारिकता समाजामध्ये पेरण्याचं काम ज्यांनी केलं, त्या सर्व पूज्य गुरुवर्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। गणितकाराचे सर्व गुरुवर्य आहेत, वेदमूर्ती बसवराज शास्त्रीचे आणि व्यासपीठावरील सर्वजण गुरूंचा आशीर्वाद पाठीमागे ठेवून तुमच्या समोर येण्याचं काम ज्या सर्व मान्यवरांनी केलं, ते व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला थोडक्यात बोला असं सांगितलं, थोडक्यातच बोलणार आहे, कारण चांगलं काम कधी करावं। बसवेश्वरांनी सांगितलं समता नायकांनी की दात पडण्यापूर्वी, केस पिकण्यापूर्वी, हातात काठी येण्यापूर्वी, पायावर हात ठेवून उठण्यापूर्वी, दुसऱ्याला आपलं ओझं वाटण्यापूर्वी, मृत्यू येण्यापूर्वी पूजिसो नम कूडल संगम देवा। कधी हल्लू होजी दंड बागी कोल हिडियो मुन्ना, काल मेरे कೈ निಟ್ಟು ಏಳುವ ಮುನ್ನ, ಮುಟ್ಟು ಮುಟ್ಟುವ ಮುನ್ನ, ಅಂಜನಿಗೆ ಹಂಗಾಗದ ಮುನ್ನ पूजिसो नम कूडल संगम देवा। ह्याची विचारसरणी आहे। हातुरे मामांच्या विषयी खूप कौतुकवार बोलतील। 2000 रक्तबाटल्या दिल्या, अनेकांची घरं बांधून दिली, अनेकांना घरच्या चाव्या दिल्या, राजकारणाच्या चाव्या सुद्धा फिरवण्याचं काम ते करत आहे। आणि म्हणून आज ही गर्दी आहे। पुरुषांत म्हणाले की सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं, संजयाला सुद्धा इथं आणलं, संजय कोळी इथं आहे, असे सगळ्यांना तिथं आणलेले आहेत। आणि म्हणून मामा, चांगलं काम करणाऱ्याला प्रसिद्धीची गरज नसते, चांगलं काम करत राहा, तुमच्या पाठीमागे ही जनता जनार्दन आहे आणि गुरुवर्यांचे आशीर्वाद आहे। सागरों से टकराता है उसे तूफान कहते हैं, सागरों से टकराता है उसे तूफान कहते हैं, तूफानों से टकराता है उसे श्रीशैल मामा कहते हैं।
असं का त्या मामाने केलं, अशा मामाविषयी थोडक्यात बोलू. पण मी कमी बोलणार आहे, कारण सर्व मान्यवर बोलणार आहे. गुरुवरांचे आशीर्वाद आहेत. आमदार साहेबांना दुसरीकडे जायचं आहे, म्हणून एक चालत राहावं, पावलं थकली की तिथंच टेकावं, सरळ साधं सोपं ते बोलावं, उगीच कशाला शब्दात अडकावं. सूर हरवला तर शोधित करावं, तो सापडला तर आनंद रागावं. सिद्ध रामेश्वराचा जय जय करा, जीवनाची वाटचाल करावी. मामा तुम्हाला तीर्थ ग्रामस्थांच्या वतीनं शिवयोगी सिद्ध रामेश्वराचा एक भक्त म्हणून तुम्हाला आता कोणतरी सांगितलं 100 वर्षाचं आयुष्य, श्री कृष्णाने सांगितलं, प्रत्येक सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलं 120 वर्षाचं आयुष्य आहे. लक्षात ठेवा सगळेजण. माणूस चांगलं काम करणारा माणूस 120 वर्षाच्या आत मरत नाही. म्हणून मामाला 120 वर्षाचं आयुष्य शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी बसवेश्वरांनी द्यावं अशी प्रार्थना करतो. तुमच्या अंतःकरणात असलेल्या मामाच्या प्रेमाला वंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले सर्व गुरुवर्य, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व जनसमुदाय, खरं तर काकांबद्दल बोला एवढं काही मोठं नाही आहे, पण आज माझे वडील येणार होते, पण त्यांना अचानकपणे मीटिंग आल्यामुळं मुंबईत अडकले. त्यांच्याबद्दल त्यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तसेच हातुरे काकांचं काम सांगायचं म्हटलं तर आता सर्वांनी सांगितलेलं आहे की जनसामान्यापर्यंत आणि गावोगावी बसवेश्वरांचे विचार पोहोचवण्याचा एक महान काम त्यांच्या हातून होत आहे. आणि यांनी सर्व लोकच नाही तर सर्व युवकही त्यांच्याकडनं प्रेरणा घेत आहेत. माझ्यासारख्या अनेक युवक त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्याकडून 2 चांगल्या गोष्टी शिकत आहेत. याबद्दल सर्वांना आपल्याला अभिमान असलं पाहिजे. त्यांचा एक चांगलं कार्य या भागात आणि सोलापूर जिल्ह्यातच नाही तर दुसरीकडे सर्व जवळच्या जिल्ह्यात बसवेश्वरांचे विचार पोहोचण्याचं होत आहे. आणि तसेच अनेक रुग्णांना सुद्धा काकांच्या हातनं मदत झालेलं आहे. बरेच रक्तदान असो किंवा नेत्र तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया पण या भागात करून दिलेल्या आहेत. त्यामुळं मी त्यांच्या हातून एक चांगलं कार्य जे घडत आहे ते असेच घडत राहा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण अनेकांना असेच प्रेरणा देत राहावं एवढंच मी आपलं अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील सर्व पक्षाचे नेते मंडळी, जिल्ह्याचे आणि अक्कलकोट तालुक्याचे पाणीदार आमदार आदरणीय मेत्रे साहेब, सोलापूर महानगरपालिकेचे आमचे नेते गटनेते आदरणीय चेतन भाऊ नरोटे, आदरणीय माजी आमदार शिवशरणांना पाटील, शीर्षक जनरळे साहेब, आदरणीय हसापुरे साहेब, आदरणीय बाळासाहेब शेळके साहेब, आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय वालेजी, व्यासपीठावर सर्व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, रानावनामध्ये भटकणाऱ्या, खुरप्याशी झुंज देणाऱ्या अशिक्षित आईच्या पोटी जन्माला आलेल्या माझ्यासारख्या सामान्य युवकाला आपल्यासमोर बोलण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. व्यासपीठावर एवढे मोठे मठाधीश असताना आपण एका समतेचा विचार घेऊन जाणाऱ्या माणसाचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय, हे काय साधं काम नाही. आदरणीय शीर्षक मामा हातुरे साहेबांच्या कार्याचा ठसा इथल्या जनतेने पोचपावती म्हणून 3 नगरसेवक त्यांच्या झोळीमध्ये टाकले. ही त्यांची पोचपावती आहे. मात्र बसवेश्वरांचा विचार घेऊन जाणाऱ्या या महान नायकाला हातुरे वस्तीपुरतं मर्यादित न ठेवता कर्नाटकाच्या सरकारने देखील दखल घ्यावी लागली, हे काही साधं काम नाही. लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये त्यांना पुरस्कार मिळाला, कर्नाटक मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला. हे सर्वांची ताकद ही त्यांच्या पाठीमागे आहे. त्या सर्वांच्या गुरुची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे, त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे. कारण सर्वच जाती धर्माला घेऊन चालणारा हा सर्वसामान्य कुटुंबातला नेता, सर्वसामान्य कुटुंबातला महान आहे. कारण मुस्लिमांचा कुराण घ्या, मुस्लिमांच्या कुराणमध्ये लिहिलंय ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, नहीं कोई माबूद सिवा अल्लाह के, मोहम्मद पैगंबर अल्लाह के सच्चे रसूल आहे. याच्यापेक्षा 6666 आयते कुराणमध्ये आली. एका माणसानं दुसऱ्या माणसाचं घर जाळावं, एका माणसानं दुसऱ्या माणसावर प्रहार करावा, एका माणसाला दुसऱ्या माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त करावं, असं कुराण कुठं सांगत नाही. याच्यानंतर सर्व धर्मगुरू बसलेत, त्यांच्यासमोर मोठं बोलणं बरोबर नाही. हिंदूचा भगवद्गीता काय, हिंदूच्या भगवद्गीतामध्ये लिहिलंय प्राणंतजिती देशार्थं पीडितानां सहाय्यक याचरती कल्याणं लोके मानव सविनती यदेव पटम दुःखासकम ततरस्तरम निर्वाणाय तरुच्छाया तप्तशी. विशेषतः माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. एका माणसाला दुसऱ्या माणसाकडे गेल्यानंतर त्याला थंड वाटलं पाहिजे, ओलावा वाटला पाहिजे.
पाहिजे. तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या नेत्या, कुठल्या गल्लीचा आहे, कुठल्या पक्षाचा, कुठल्या धर्माचा, याच्यापेक्षा त्याच्या कार्याची जात मोठी आहे, त्याच्या कर्तव्याची जात मोठी आहे. हे माणूस पण श्रीशैल मामा हत्तुरेकडे यांच्याकडे बघितलं तिथं लक्षात आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला 395 कलम दिले, 10 परिशिष्ट दिल्या. ज्या राज्यघटनेवर या देशाचा राजकारभार चालतो, महाराष्ट्राचं सदन चालतो, सोलापूरची महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या राजघटनेवर चालतो. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्म गेला, बौद्ध धर्मामध्ये लिहिलं, भले भले गरडच्याही लक्ष्मीबाई धर्म केला, चांगुणानं धर्म केला, सीतामेनं. ज्या धर्माच्या संगती तिथं संत संगती नांदते, त्याच्यापेक्षा बौद्धांचा धर्म आणखी काही सांगू शकत नाही. याच्यानंतर ख्रिश्चनांचा बायबल, त्या ख्रिश्चनांच्या बायबलामध्ये लिहिलं आहे, लव्ह इज लाईक अ लाईट हाऊस ऑफ नॉर्थ स्टार दॅट गाइड्स लव्हर्स इन लाईफ इट कॅन एनी टेम्पेस्ट. लव्ह इज गॉड. प्रेम करण्याची ताकद आहे, काम करण्याची ताकद आहे, तिथंच परमेश्वर आहे. याच्यापेक्षा ख्रिश्चनांचं बायबल आणखी काही सांगत नाही. ज्या सिद्धेश्वर रामेश्वरांच्या पावनभूमीमध्ये आम्ही राहतो, सिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं, कार्य तवे कैलासा, काम करा, कर्तव्य करा, तुम्ही तुमच्या पाठीशी आहे. याच्यापेक्षा अधिक उलट काही सांगू शकत नाही. अशा सर्व धर्माची निष्वळ म्हणून बसवेश्वरांनी या देशाला एक विचार दिला, समतेचा संदेश दिला. हा समतेचा संदेश घेऊन श्रीशैल मामा हत्तुरे आपल्या समोर जात आहेत. यांना हत्तुरे वस्तीपुरता मर्यादित होता, या माणसाला महाराष्ट्राच्या सदनामध्ये पाठवलं पाहिजे. याच्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे, ही विनंती या ठिकाणी करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मामाच्या वाढदिवसाला उपस्थित असलेले सर्व धर्मगुरू यांच्या चरणी प्रथमतः वंदन करतो. अवशेकर महाराजांनाही वंदन करतो. माझे सर्व निधी काकांचाही चरणी वंदन करतो. एवढे मला सर्व महाराजांच्या चरणी वंदन. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व माझ्या माता पिता बंधू भगिनी मित्रांनो, मामाबद्दल किती बोलावं थोडं कमीच आहे. थोडा आवाज बसला असा पुढे थंडी आहे. मामाचं कार्य खूप मोठं आहे म्हणून त्या ठिकाणी कार्यासाठी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. मामा काही बोलत नाहीये, कधी जास्त भाषण करत नाहीये, कधी प्रसिद्धीला हवा कधी वाटलं नाहीये. पण तोच माणूस मोठा होता असापर्यंत मत आहे. मी तर असं म्हणेन, नशिबामध्ये कधी उजळलं ते माहिती नसतं. मातीत सुद्धा सोना आहे, त्याला स्पर्श केलं ते सोना चमकू शकतं आणि सोनं कधी माती सुद्धा होऊ शकतं. असं काही नाही, नशिबाची गोष्ट आहे. मी खेडेगावातला येडा माणूस माझ्या याच्या काकाने मला सोलापूरला आणलं, मला स्पर्श केलं, मी आमदार झालो. चेतनभाऊ मला खूप सहकार्य केलंय. शिवसेना असं होती त्यावेळी, तुम्हाला मी उचलून घेऊन गेलो होतो. तेव्हा म्हणलं शिवसेनेत त्याला सांगितलं होतं, एक हवा होती. खरंय, ही हवा पुरती असते. हवा कधी जातं माहिती नसतं, पण आम्ही जागेवर काय फरक पडत नाही. त्या मातीत जन्माला आलो, त्याच मातीत गाळला जातो. मला मिळालं नाही मला महत्व नाही. जिवंत असेपर्यंत रक्ताचा पाणी केल्याशिवाय, हाडाचा कार्य केल्याशिवाय राहणार नाही. लोकांची सेवा करत करत मरू, हे शब्द महत्वाचे. पक्ष येतात जातात, माणसं येतात जातात, हवा येतो जातो. आता मामा शांत आहे बघा, बसवेस तसं बसलेलं निवांत. त्याला वाटलं ते काय तरी वेगळं काय वाटलं, म्हणून मामाला एक असं वाटलं की त्यावेळी माहितीये मला विजय देशमुख मलाही बोलून घेतलं होतं. तर मी आपण मग तुम्हाला धरलं त्यांनी. मग ती बसवेश्वरांच्या माध्यमातून एक कार्य करायला सुरुवात मामाने केली. मामाने धाडस केलं म्हणावं लागणार आहे, त्याला यश आहे या ठिकाणी. असं मामा असं की यश जावं. काळ बदलत जात असतो, पण आपण कधी बदलायचं नसतं. सत्यासाठी लढत राहू. जे मिळेल न मिळेल चालेल, ही महत्वाची. माणसं जे जमवलं ना, ही सांगू शकतो. मामा पैसा श्रेष्ठ नसून मी आज जे आहे उभा आहे, हे सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो. मित्र साहेब आमच्या मतदारसंघातले आमदार आहे. आम्ही इकडे आमदार झालो, पुढे आमदार व्हायची इच्छा पण होत नाही. चालायचं आमदार झाला तर काय चालणार, घर आमचं काय बंद पडणार तसं काय नाहीये. नाही झालं तरी आमदाराचा पण काम करू शकतो, हे भूमिका असण्या काळाची गरज आहे. म्हणून मित्रांनो, मी एवढं या ठिकाणी सांगेन, मामासारखा एक चांगला व्यक्ती, एक आदर्श व्यक्ती, एक बसवेश्वराच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले. म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाला हवा असा मोठा मामाने करून घेतलाय.
तुमचे कार्यकर्ते पण हुशार आहेत. मला एक फोन आला आताच, अण्णा तुम्ही कुठे आहे, तुम्ही दिसेना, कार्यक्रम चालू झाला, तुम्ही लवकर आला पाहिजे. अरे मला डॉक्टर करणारे 2 तारखेला सांगितलं, आज नाही, आज कसं काय म्हणलं मी सुद्धा, मी पण ठरलो तसं इथंच होतो, जवळ असतो. म्हणजे कार्यकर्ते सुद्धा एवढं जागरूक आहेत मामा तुमच्याकडे. चांगली टीम आहे ही, जे काम करायची पद्धत आहे चांगली आहे, एक चांगली सेवा तुम्ही करता, असा सेवा करत राहा. तुम्ही किती वर्ष झाला हा महत्व नसून मामा तुमच्या हातून गोरगरिबाचं या सोलापूर शहराचं चांगलं काम करत राहावं हीच मी अपेक्षा बाळगतो. जेव्हा जेव्हा मामा बोलवा तेव्हा तुमच्या बरोबर या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर राजकीय लोक बोलतात आणि निघून जातात, पुढे व्यवस्थित छत्री धरतात, लक्षात ठेवा, करावंच लागतंय. आत्मबळ ठेवलेली तुझं पाठीमागं मागणं पडलेलं असतं, नंतर कळत नाही. असं बरं म्हणतो तुला तिकडे गेलं तर कळत नसतं, दिसतं तसं नसतं. असं कसं आहे, सगळे वेगळं काय असतं. पण आपण आपल्या पद्धतीनं राहू. मी चेतनभाऊंना एवढंच सांगेन, माझं काय चुकलं असेल ठीक आहे, पण मला नाही मिळत तर चालेल, पण आपल्या शब्दात कुठे फरक होणार नाही. लोकांसाठी मरत राहू, पैशासाठी महत्व नसू, माणसासाठी आपण काम करत राहू. पद असं नसू महत्व नाही, आम्हाला पद खूप मिळालं. म्हणून मामा एवढं सांगेल, तुम्ही सगळ्या वाऱ्यामध्ये पुढे अडकून बसू नका, कारण लोक हवं काही करतात. तिकडेही बोललं तरी उद्या शिंदेसाहेब बाजूलाच आहे तुमच्या. चेतनभाऊ राजकारण लवकरच येत असते, वारा वाहून आलेला आहे सगळं. तेव्हा स्वतःला फोटो बघता, आपल्या मालकाचा फोटो वेगळे, साखरमाताचा फोटो वेगळे, तिसऱ्याच्या मध्ये कोणतं पुसत असते. चालेल, ज्याच्या नशिबात जे पुस्तक पुसत असतं ते होईल, ते होईल. म्हणून त्या गोष्टी घडलं ते घडत राहू दे. मामा तुम्ही जे चांगलं कार्य केला म्हणून या ठिकाणी सगळी जनता तुमच्यावर प्रेम करतात. महाराजांचा आशीर्वाद आहे. ते विजापूरच्या महाराजांकडे मी गेलो, त्याचे सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी महत्वाचे. सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी लाभो, न भूत न भविष्य मामाचं कार्य या पुढच्या भविष्यात घडो हीच अपेक्षा करतो. मला उदंड आयुष्य मिळो असं सिद्धरामचंद्र प्रार्थना, शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुवर्य, सर्व पक्षीय नेते, ज्यांचा वाढदिवस आज साजरा होतोय, सन्माननीय श्री शैलमामा हातुरे, कोणतंही मनोगत आता जास्त न ऐकण्याची मानसिकता असलेले उपस्थित सर्व मामांना कधी शुभेच्छा देऊ आणि कधी पुष्पगुच्छ देऊ, त्यामुळे जास्त लोक जास्त वेळ बोलू नये अशी मानसिकता असलेले तुम्ही सर्व याचं पुरेपूर भान ठेवून काही मिनिटात शुभेच्छा देतो. कारण वक्ता तोच असतो की ज्याला बेभान न होता भान ठेवता आलं पाहिजे. आणि त्यामुळे मी काही शब्दामध्ये एक लक्षात ठेवा, चेतन भाऊने जेव्हा म्हटलं की अनेक म्हणजे अंतरापासून रांगा लागल्या, मी नेहमी म्हणत असतो की माणसांच्या रांगा लागू शकतात, अनेक राजकीय पक्षाचे नेते इथे येऊ शकतात, सर्वपक्षीय लोक येऊ शकतात, पण सर्व विचारधारेचे संत एका व्यासपीठावरती येत नाहीत की ते आज सर्व विचारधारेचे संत शैव आणि वैष्णवाचा मेळावा. खरं म्हणजे गहिनीनाथ महाराज औसेकर ही महाराष्ट्राची नाही, वारकरी संप्रदायाची एक ताकद, एक स्वतंत्र फळ. असं व्यक्तिमत्व सहसा कोणाच्या व्यासपीठावरती जात नाही. शैव वैष्णवाचा खऱ्या अर्थानं संयोग सुधाकर महाराज इंगळे सारखे आणि शैवांचे तर सर्व धर्माचार्य इथं उपस्थित आहेत. आणि म्हणून आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आध्यात्मिक अधिष्ठान आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो की ज्या कार्यक्रमाला आध्यात्मिक अधिष्ठान असतं तो कार्यक्रम हिमालयाच्या उंचीचा असतो. त्यामुळे श्रीमंत कुणाला म्हणावं, मृत्यू शाश्वत सत्य आहे, इथं सोडून जायचं. किती एकर जमीन याला कोणी श्रीमंत म्हणत नाही, किती गाड्यांचा ताफा आहे, ऑडी मर्सिडीज पासून याला कोणी श्रीमंत म्हणत नाही, किती तोळे सोनं घालतं याला कोणी श्रीमंत म्हणत नाही. श्रीमंतीची व्याख्या तुमच्यासाठी चालती बोलती माणसं जेव्हा शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि खऱ्या अर्थानं मृत्यूनंतर विशाल अंत्ययात्रेला जमणारी गर्दी ही शाश्वत श्रीमंती आहे. आणि म्हणून मामा
हा शब्द असा आहे की तुम्ही उलट वाचा, सरळ वाचा. अर्थ मामा, इकडून वाचा मामा, तिकडून वाचा मामा. सरळ साधं व्यक्तिमत्व, छक्के पंजे नसणारं व्यक्तिमत्व, अशा मामांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूज्य शिवाचार्यांच्या चरणी अनंत अनंत कोटी वंदन करून आदरणीय व्यासपीठ, सत्कार मूर्ती श्री सर्व हत्तुरेजी, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर, माता भगिनी आणि बंधूंनो, पत्रकार मित्र. खरं म्हणजे मामांच्या बाबतीत सर्व मान्यवरांनी अत्यंत मोजक्या आणि परफेक्ट शब्दात वर्णन केलेलं आहे. आता शेटे साहेबांसारख्यांनी बोलल्यानंतर आमच्यासारख्या अल्पबुद्धीच्या माणसाने काय बोलावं हे प्रश्न पडतो. पण मी वास्तविकमध्ये ऐकलो, वास्तविक करताना सांगितले की मामाने कुठल्या तरी गावाला बसवेश्वराची मूर्ती दिली आणि 40 वर्षाची सत्ता त्यांनी मिळवली म्हणून सांगितलं. असं होत असं तर बरं आहे ना. मग आम्ही पण आमच्या गावातल्या लोकांना सांगतो, बाबा तुम्हाला जर ग्रामपंचायत जिंकायची असेल तर मामाकडे जाऊन मूर्ती घ्या पहिला. मोठा एक आशीर्वाद असतो, एक चैतन्य असतं, एक विश्वास असतो. चांगल्या उद्देशाने, चांगल्या भावनाने, प्रामाणिकपणाने, श्रद्धेने जर कुठल्या कामाला हात घातला तर त्याच्यामध्ये यश निश्चित आहे हे याच्यावर दिसतं. मामाने हयातभर त्यांनी चांगलं काम केलं, कधी कुठल्या पदाची आशा ठेवली नाही. किंवा या मी माणूस जन्माला आल्यानंतर 3 प्रकारचं ऋण घेऊन येतो. एक कुटुंबाचं ऋण, एक समाजाचं ऋण आणि एक देशाचं ऋण. कुटुंबाचं ऋण तर आपण प्रत्येक जण फेडत असतो. आपले बायका मुलांचं, वाढवडिलांचं संगोपन करून आपण कुटुंबाचं ऋण फेडत असतो. पण समाज ऋण फेडण्याची संधी काही काही लोकांना मिळते आणि देवानं समाज ऋण फेडण्याची संधी श्रीशैल मामाने मिळालं असं मला त्याची अतिशक्ती होणार नाही. एवढं काम श्रीशैल मामाने समाज केलं. कारण ज्या समाजामध्ये आपण जन्मलो, वाढलो, माणूस हा समाजप्रिय प्राणी, समाजाशिवाय तो जगू शकत नाही. या समाजाने लहानाचं मोठं होईपर्यंत आपल्यावर अनंत संस्कार केले, अनंत उपकार केले, अनंत मदत केले, सहकार्य केलं. त्या समाजाच्या सहकार्यामुळे माणूस प्रगती होत असते, एकत्र शिकत असते. म्हणून त्या समाजाप्रती त्यांचं ऋण आपण फेडू शकत नाही. पण फुल न फुलाची पाकळी म्हणून आपल्याला देवाने जे शक्ती दिली, बुद्धी दिली, आर्थिक समृद्धी दिली, त्याच्यामधलं जे काही करायचे ते समाजाची करायला पाहिजे ह्या भावनेने श्रीशैल मामाने काम केले. म्हणून तर आज सगळ्यांनी सांगितलं की सर्व पक्षाचे, सर्व धर्मीय लोक मामाच्या सत्कारासाठी आज उपस्थित आहेत. काही सांगितले मामाला की बाबा तुम्ही ह्या चौकीमध्ये राहू नका, बाहेर या म्हणून सांगितलं. पण मामा किंग मेकरला फार किंमत असते किंगपेक्षा. हा मामा अजून कुठल्या इलेक्शनला उभारलं नाही. तुम्ही इलेक्शनला जे उभारत नाहीत ना त्यांना फार किंमत देते लोक, नाही तर तरी शब्दाला किंमत असते. आणि एकदा निवडणुकीला उभारलं, आम्ही स्वतःला नमस्कार काहीतरी बघत नाही. कारण त्याला माहित आहे कडू येतं आमच्याकडे 5 वर्षात नका होईना म्हणजे. म्हणून मामाची किंग मेकरची भूमिका ती चांगली आहे आणि मामा सदैव तुमचं भूमिका किंग मेकरचीच राहावी आणि सगळ्या पक्षाचे लोक तुम्हाला मानत राहावेत असं 4 प्रसंगी शुभेच्छा देतो. आणि शिवशेषक गणेश स्वामी समाजचे एवढंच प्रार्थना करतो. आज सरांनी सांगितलं म्हणजे शताब्दी साजरं केलं, शताब्दी नाही, शताब्दी +20 साजरी करण्याचं भाग्य इथं बसलेल्या सर्वांनी मिळावं असं मी गुरुचरणी प्रार्थना करतो. आणि एवढं शुभेच्छा व्यक्त माझे 2 शब्द देतो. धन्यवाद. पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. लोकपूज्य विश्वगुरु बसवेश्वर जी का और महायोगी सिद्धराम शिवजी जी का स्मरण करते हुए यहाँ वार्ड दिवस के निमित्त विशेषकर श्रीशैल मामा जी जो आप बोलते हैं हत्तुरे जी का वार्ड दिवस, इस महत्वपूर्ण प्रोग्राम में आए हुए सभी नेतागण और विशेषकर सभी पार्टी के नेतागण जो आए हैं
मुझे तो ऐसा दिख रहा है, बहुत से कार्यक्रम में प्रोग्राम में जाते हैं मगर एक ही पार्टी वाले रहते हैं। मगर आज यहाँ देखने से ऐसे मालूम हो रहा है कि एक बगीचा है ना, बगीचे में जाने के बाद कई रंग का, कई नमूने का जैसा फूल दिखता है ना, वैसे आज कई रंग के फूल हमें दिखता है। कई रंग का फूल का अलग अलग ही है, जो उसका सौगंध है, रंग है, सब कुछ है, मगर अंदर जो बसा है वो प्रेम सभी लोगों का प्रेम के वजह से हत्तोरे साहब के प्रोग्राम में सभी लोग आए हैं। हम आंध्र में गए थे, आंध्र में जाने के बाद हम देखे वहाँ एक ही पार्टी वाले लोग आते हैं। अरे हमने पूछा क्यों आते हैं? ऐसे नहीं, हमारे पार्टी के लोग ही आना, माने बीजेपी है तो बीजेपी आते हैं, कांग्रेस वाले तो कांग्रेस आते हैं, दूसरे पार्टी वाले नहीं आते। मगर आज मुझे देखकर बहुत खुशी हो गई, सभी पार्टी वाले जो मिलके यहाँ आए हैं तो हत्तोरे साहब कितने प्रेमी आदमी है ये मालूम हो जाता है। सही माने में इंसान क्या कमाना, थोड़ा सा आलोचना करना चाहिए, क्योंकि बहुत से लोग कुछ समझते हैं मगर हम क्या करना क्या नहीं करना, अपने फर्ज क्या है ये सोचना बहुत ही जरूरी है। मगर आजकल फर्ज जो उद्देश्य है ना वो भूल चुके हैं। इसीलिए एक महात्मा कहते हैं कि पानी से पतला कौन है, पानी से पतला कौन है, पानी से पतला ज्ञान है, ज्ञान है, ज्ञान है, इससे पतला कोई नहीं है। और इसके साथ और बहुत सुंदर एक बात करते हैं, आग से तेज कौन है, आग से तेज कौन है, आग से तेज जो है ना क्रोध है, क्रोध है, क्रोध है। जो इंसान क्रोधी रहता है वो जिंदगी में कभी प्रगति कर नहीं सकता है। तो क्रोध को शांत करना सबसे बहुत जरूरी की बात है। इसीलिए वो कहते हैं भूमि से भार कौन सा है, भूमि से भार क्या कौन सा है, तो भूमि से भार जो पापी है वो भूमि से भी बहुत बड़ा भार हो जाते हैं। और काजल से काला कौन है, काजल से काला जो कलंक है वो कलंकित है, कलंकित जो रहता है वो काजल से भी काला है। मगर इंसान क्या बनना चाहिए ये सोचना चाहिए। आज हम लोग बहुत जगह हम देखते हैं, आज हम समझते हैं कि ये राजकीय के बहुत कार्यक्रम हम देखे हैं, बहुत से लीडरों के साथ बात करते हैं, कर्नाटक में तो बहुत से लोग आते रहते हैं। मैंने राजकीय इस शब्द है, ये राजकीय माने इट मीन्स क्या है ये सोचना चाहिए ना। रा बोले तो राष्ट्रवादी होना, जो नेता रहता है ना वो राष्ट्रवादी रहे तो वही राजकीय में आना चाहिए, इसीलिए रा कहते हैं उसको, राज कहते हैं। जय माने क्या है, जनता की सेवा करने वाला, जनता की सेवा करने। राज और की का शब्द का अर्थ होता है वो जो राजकीय नेता है वो कीर्तिवान होना चाहिए, कीर्तिवान रहने से उसका एक वैल्यू बढ़ता है। इसीलिए हमारे हत्तोरे साहब ना कीर्तिवान है, इसीलिए इतने लोग आप लोग मिलके आए हैं। राजकीय और ये माने यंत्रवत काम करना, यंत्रवत काम करना। जो आदमी यंत्रवत, जो नेता यंत्रवत काम करता है वो कीर्तिवान होता है। जो कीर्तिवान होता है वो जनता की सेवा करता है, जो जनता की सेवा करता है वो राष्ट्रभक्त बन सकता है। वो राष्ट्रभक्त हमारे हत्तोरे साहब है, इसीलिए हमको बहुत सुंदर, बहुत आनंद होता है। और एक है राजकीय का एक अर्थ और है, तो अच्छी तरह से सुनो तुम लोग। राम माने रावण, घुस गए रावण लोग, राजकीय में रावण लोग बहुत घुस गए। राम माने रावण, जय माने जरासंध, जय माने क्या होता है, जरासंध होता है। राज की माने कीचक, इसमें कीचक लोग भी घुस गए। समझ में आ रहा है ना क्या बोलना चाहिए। राज की और ये माने यम बन गए, क्योंकि राष्ट्र का नेता होना चाहिए। कैसा होना चाहिए, कपड़े से कोई राष्ट्र नेता बन सकता नहीं। राष्ट्र नेता वही बनता है जो समाज सुधारने के वास्ते
समाज का जो सेवा करते हैं ना, आदर्श नेता लोग इस समय में भारत को चाहिए। आदर्श नेता होना चाहिए। खाली नेता तो गली गली में हमको मिलेंगे, क्या होता है उनसे? आदर्श नेता, आदर्श गुणवान होना चाहिए, ऐसे हमको मिलना चाहिए। क्योंकि आज बहुत आवश्यकता है, राष्ट्र का सेवा करने वाले बहुत आवश्यकता है। आज मुझे तो सुनकर बहुत अच्छा, बहुत आनंद हुआ जो श्रीशैल हत्तुरे जो बहुत सुंदर काम किए। क्या किए? 225 बसवेश्वर जी का मूर्ति प्रदान किए हैं। मैं समझता हूँ हजारों फंक्शन में मैं गया हूँ, महाराष्ट्र, आंध्र और कर्नाटक में जाता हूँ, मगर एक ही नेता 200-300 बसवेश्वर का मूर्ति देने वाले मुझे आज तक कोई नहीं मिला। सिर्फ एक ही श्रीशैल मिले हैं हजारों मूर्तियों देने के लिए। मूर्ति देते देते, बसवेश्वर का मूर्ति देते 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 कैसा, एक पुंडरीक ने ध्यान करते 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 जैसे हो गया विठोबा बन गए, जैसा मीरा उन्होंने ध्यान करते 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 क्या हो गया, कृष्ण बन गया। अक्का महादेवी जो श्रीशैल मल्लिकार्जुन का ध्यान करते करते मल्लिकार्जुन जैसे बन गए, वैसे ही हमारे हत्तुरे जी बसवेश्वरी का मूर्ति देते देते वो भी एक दिन बसवेश्वर बनना चाहिए। यही हम आशीर्वाद करते हैं, यही हम दुआ करते हैं। बसवेश्वर का बहुत सुंदर है, सिद्धरामेश्वर का संदेश है। ये एक वचन बहुत अच्छे सुनाया आपने, वब्बर मनवन वैसी, अच्छी तरह जाना। वब्बर मनवन वैसी, सिद्धरामेश्वर कहते हैं आपके पुण्य नगरी के महान योगी, वो कहते हैं वब्बर मनवन वैसी, ಒಬ್ಬರ ಮನೆ ಘಾತವ ಮಾಡಿ ಗಂಗೆಯಲ್ಲಿ ಮುಳುಗಿದರೆ ಆಗುವುದು ಏನಯ್ಯ? ಗಂಗೆಯ ತಡಿಯಲ್ಲಿ ಚಂದ್ರಮನಿದ್ದರೆ ಕಲಂಕ ಬಿಡಲಾಯಿತೆ. ಒಬ್ಬರ ಮನವ ನೋಯಿಸದವನೇ, ಒಬ್ಬರ ಮನೆ ಘಾತವ ಮಾಡದವನೇ ಪರಮ ಪಾವನ ನೋಡ ಕಪೇಸಿದ್ದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಅಂತ ಇವತ್ತು ಸಿದ್ದರಾಮ ಶ್ರೀಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಪಾವನ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಬೇಕು. ನಾವು ಪಾವನ ಜೀವನ ನಡೆಸಿದಾದರೆ ಬಹಳ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಇವತ್ತು ಅವರ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, गरीबर बड़वर लग्न ಮಾಡಿದ್ದಾರೆ, बहुत कुछ अच्छे काम अपने जिंदगी में किए हैं. ऐसे नेक काम करते करते आगे बढ़े. बसवेश्वर जी और सिद्धराम शिवजी जी निरंतर आशीर्वाद दे, यही कामना शुभकामना करते हुए हमारे 4 आशीर्वाद शब्द यही समाप्त करता हूँ. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व धर्मगुरू धर्माचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज, आदरणीय बसवराज शास्त्री, उपस्थित मान्यवर, मी जास्त वेळ आपला घेणार नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाला 4 ऋणांमधून मुक्त व्हावं लागतं. यामध्ये समाज ऋण हे एक ऋण आहे आणि अशा समाज ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न सिरसेल मामांच्या माध्यमातून होत आहे. सिरसेल मामांच्या बाबतीत बोलण्यासारखं भरपूर आहे. माझे सहकारी संजय पवार यांच्या माध्यमातून मी मामांकडे आलो. मामाने अनेक विविध कार्यक्रम समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी घेतलेले आणि अशा या समाज ऋणातून मुक्त होण्याचा ज्यांच्या मनामध्ये विचार असतो, तळमळ असते, अशा सिरसेल मामांचा वाढदिवस आज या ठिकाणी संपन्न होतोय. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मी वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ शुभेच्छा देतो. माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. मानवी जीवनात संपत्ती, कीर्ती कमवण्यापेक्षा समाजाने आई वडिलांची सेवा करावी त्यातच मोठेपण दडल्याचे प्रतिपादन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. आपण काहीतरी घेण्यासारखं आहे. मामाने आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं, हे कार्य करत असताना माणसाकडे आम्हाला दिसून येतं की माणसाच्या जवळ ज्यावेळेस पैसा जास्त होतो तो आई वडिलांच्या सेवेपासून आणि समाजाच्या सेवेपासून वंचित राहतो आणि तो माणूस कुठेतरी स्वार्थी प्रवृत्तीचा भरत असतो. पण जेव्हा आपण मामाकडे पाहतो, मामाने केलेलं आपण कार्य पाहतो, प्रस्तावनेमध्ये दिलेल्या कार्याची सगळी आपण पावती पाहतो आणि पावती पाहिल्यानंतर आपल्याला एकच लक्षात येतं की माणूस किती जरी मोठा झाला
तरी आई वडिलांची सेवा आणि समाजाची सेवा त्यांनी केलीच पाहिजे। मी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांना अनेक शुभाशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका। क्या मिसाल लूं मैं तेरी, नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई। या कार्यक्रमास बसवेश्वर प्रतिष्ठानचे शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हातुरे वस्ती परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता। जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए हर गली का दिल धड़काए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। तारों ने गगन से तुझको
तुझको ये बयाम भेजा, दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू।
झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी, विलोल वीचि वल्लरी, विराजमान मूर्धनि, धगत् 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके, किशोर चन्द्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. कौन है वो, कहाँ से वो आया, चारों दिशाओं में तेज सा वो छाया, उसकी भुजाएं बदलें कथाएं, भागीरथी तेरी तरफ शिव जी चले, देख जरा ये विचित्र माया.
पिङ्गलस्फुरत्प्रणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्तदिग्वधूमुखे मदान्धसिन्धुरस्फुरद्वगुप्तरीयमेधुरे मनोविनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरी चारों दिशाओं में तेज सब छाया उसकी भुजाए बदले कथाए भागीरथी तेरी तरफ शिव जी चले देख सराये विचित्र माया
you.